वहिनी वहिनी लढून काही फायदा आहे का सांगा आता. ते तुमची पोरगी वाया जाईल, पोरगी येणार आहे का वापस? येणारच नाही ते वापस. मग काय लढून राहिले तुम्ही? गेली मेली असं समजा. 9 महिने वागवले रे बापा मी पोटात. तुम्ही फक्त विचार नको करू. 9 महिने काय म्हणतात? तिने आमचा विचार नाही केला तर काही. अव तू काय लढून राहिली? लढू नको. मेली ती आपल्यासाठी. लढून फायदा नाही आता. मी खरंच ना तुमच्या जीवाला काल त्रास करून घेऊन राहील तुम्ही. अति लढले बी तुम्ही, किती लढले. मरे तर लोक लढले. तुमची पोरी वापस येणार नाही. तुमच्या उरवून गेली ना ते. तुमच्या विषयी जर तिले प्रेम वाटलं असतं, काही भावना असती, जागृत झाल्या असत्या तर तिच्या पोऱ्याबरोबर गेली नसती त्याच्याबरोबर. आता तुम्ही लढता बा, लढणं बरोबर नाही. बाई मी 10 खेप म्हणून मुहूर्तावर काम करा, मुहूर्तावर काम करा, केलं नाही तुम्ही ना. मुहूर्तावर काम नाही केलं वांग्यात घोडेच जातात असं होते. मग ते इतका इंधनच होते कोणी गोष्टीचं. त्यासाठी मुहूर्तावर काम करावं लागते. पण तुम्ही मुहूर्तच नाही ना तुमच्या. महाराज विषय कोणता तुमचा? मुहूर्ताचा कोणता? तो बंद करा बरं. तुमचं मुहूर्त काय आहे? निघा बरं उठून लवकर झटकनी. घ्या तुमचे पैसे येशी लागत असेल ते. काय आहे? बरोबर बोलून राहिले बाप्पा महाराजही. तुम्ही काय महाराजने बोलून राहिले? आपण ना लग्न वेळेवर काढलं तसं लावलं नाही ना वेळेवर. मुहूर्त निघून गेलता ना. मुहूर्तावर जर लग्न लावलं असतं तर ती गेली नसती ना, पाऊल लग्न लागलं असतं ना. लग्न लागून ना लागून काय फायदा असता? ते लग्न झाल्यावर गेली ती तिच्या मागं. तिचं प्रेमच तेवढं उतू आलतं ना. वहिनी जाऊ दे आता, लढून काही फायदा नाही. लढू नका. ते जाणारी होती गेली. अहो मी बाप असल्यावर मी लढून नाही राहिलो. काही मला वाटून बी नाही राहिलो. गेली गेली. हा छटमाशी गेली तर पाहून घेऊ पुढचं पुढे. तू खाली एवढी टेन्शन घेऊन राहिली. वाया गेली तिथे पोरगी. जाऊ दे, गेली तर या नको करू जास्त. जो बाई लढून बिळून काहीच फायदा नाही बापा. जा घरी जा बापा, जा बा. म्हणून राहिले बाबा तुम्ही लढून फायदा नाही. येणारच ना बाबा. मी जन्म द्यायला झाला तिले. तिने असं केलं आमच्यासोबत. जरासा काही विचार नाही केला. एखादी पोरगी तर विचार करत होती माय बाबाचा. जगन भाऊ, जगन भाऊ घ्या बरं हात धरा बरं वहिनीचा, घरी घेऊन जा बरं. असं आता ते आम्हाला समजते बुवा की पोरगी गेली तर माणसाचं मन दुखतेच. पण आता काय करणार आहे, आपण काहीच नाही करू शकत. लय प्रयत्न केले पण ते सक्सेस नाही झाले ना आता आपले. खरं जगन भाऊ आपण पैसे ठरलो. आता जाऊ दे. आता त्याला तो विषय झाला तर झाला. त्या वहिनीला चूप करा बापा, घरी घेऊन जा आता. चाल ना घरी चाल. जाऊ दे आता. जे झालं ते झालं. आता आपला काही दोष आहे का त्याच्यामध्ये? ते उतू आलती ना आपली पोरगी. काय करता आता? जाऊ दे आता. जाऊ दे आता. आपल्याला तोंड टाकायला जागा नाही राहिली तर आता लोक बोलतील तर बोलू द्या. तुम्ही काय बोलू राहिले बापा? आपला काही दोष आहे का? आपलाच तो दोष आहे रे बापा. सगळं गाव बी असंच म्हणेन ना की माय बापाला चांगली संस्कार नाही दिली, पोरगी वाया गमावली आणि गेली कोणाच्या मागे. आपल्यावर थू करतील ना लोक. आणि तुम्ही म्हणता की आपला काही दोष आहे का? आपला सगळा दोष आहे. नाही तुमचा काही दोष नाही बाबा. तुम्ही ना जे करायचं होतं ते केलं. पोरीला शिकवलं सारं. आपण तिचं तिला समजलं नाही तर तुम्ही काय करणार सांगा? दिवसभर राहणार की तिच्या मागं? कामधंदे करणार की पोरीच्या मागं राहणार? तिनं शेण खाल्लं तर तुम्ही काय करता सांगा आता? उठ काही असं लढू पडू नको बापा. जाऊ दे, गेली मेली. टेन्शन घेऊ नको तू. आपण लय केलं ना. तिनं शेण खाल्लं तर काय करशील सांगतो मला आता. चा उठ. जाय हो बाई, जाय घरी जाय बापा. लढू पडू नको. जे झालं ते झालं बापा. विसरून जाय. चाल चाल चाल. कसं आहे, जे पहिले लेकरावर लक्ष नाही देत आणि पोहून गेले की मग असे बंबल टेम्पल करतात. पहिले ध्यान द्यायला पाहिजे लेकरावर काय करून राहिलं काय नाही. या मोबाईलमध्ये मुळे सारे वाया चालले हे लेकरं. ह्या मोबाईलच बताला, ह्या टी व्ही बताला. हे जेवढं म्हणजे जेवढे हे बाहेर फिरून राहिले तेवढे वाया जायला जाऊन होऊन राहिले. बेकार व्हायला आजकाल. पहिलेच मायबापाचं लक्ष पाहिजे लेकरा. पण कायचं काही हो लक्ष? माझी पोरगी अभ्यास करते ना, असं करते ना, ऑनलाईन आहे डमो काय. ह्याच्या हिंदुस्थान जातील मग जातात त्या पोहून. ते बाबा आपल्याला काही घेणं नाही. त्याचा तो पाहिजे बाबा. चाल लग्न लावलं त्याची दक्षिणा भेटली नाही. सारं फुकटच हमाली झाली. काय बा गावातलं कामच नाही घ्याल पुरं. माऊली तू होता म्हणून जमलं रे बा हे. नाही तर मग पोरानातल्या का प्रेमात आत्महत्या केलीस ती बा. तू धीरोसा दिला मुले की बा हे याचं प्रेम आहे, हेच पोरगी कसं याला बायको कर ना, हा जीव देईन. तू यामुळे झालं बा हे सक्सेस. हा म्हणजे हिंमत आली आणि ते पोरगी म्या घरी आणली. हा वायरी म्हणून. अरे बा समजते ना ते कसं प्रेमात माणूस कसाच करते, जीव बी देऊ शकते. म्हणून म्या म्हटलं तुला बाबा काय एवढून पाहू नको, ते पोरगी बायको करून घे द्याले. हा कसं आता कसं खुश राहील ना तो.
खरंच ना माऊली तुला वाचवला बा मा पोरगा नवसाचा त्याच्यानं बसलं का त्याचं जर त्या पूर्वीवर लग्न नाही देत की मी करून तर आत्महत्या 100% करते. मी कोणा तोंडाकडे पाहिलं असतं पहिलेच तर 12 वर्षात झाला. आता काय पुढे काय गॅरंटी होती? सांग बरं तू. पण तुझ्यामुळे तू 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 म्हणजे तू खरंच ना खरं आता काय बोला. शिवल्या एवढा फळफळ करते मागच्या मागे पाहून गेला का रे आलाय नाही तटलो का रे शिवल्या. अरे बा काय येऊ सांग ना तू मले. अरे बा लहान हाणलं का मला लहान झोडलं का त्याईनं बाबा पुरा पाठीचा भुगा करायला आहे माया बांधून ठेवलं होतं ना 8 दिवस मले. काय सांगू तुले आणि काय येऊ तुझ्या मागं मी. नुसतं मग जागच्या जागीच फळफळ करतं. वय वय करतं किल्यावानी असं करा याव करा त्याव करेंगा तर हे तुले आमच्या कोण्यात मदतीत पडत नव्हता तू. बोलून राहिला बाबू बबन्या तुझ्या पोराच्या भानगडीत पडलो म्हणून तू मला रट्टे खा लागली. तुझ्या पोराचं प्रेम सक्सेस करता करता मा ढुंग नाही साल्ट बुलडे नटी सांग काय सांगू तुले रे. आणि काय मदत नाही करत म्हणतं. म्या जे मदत करेल तुझ्या पोराला ते कोणच नाही करेल बाबू. पोरगी कोण पटवून दिला मॅच सारा मॅच करेल. आता काय सांगा तुले अंदरच्या गोष्टी मामली माहित आहे म्या काय करेल आणि तुझ्या पोरासाठी म्या मारा खायला काय सांगतं. तो विषय जाऊ द्या बरं मागचा. आता पुढे काय करायला लागते कसं बघून आता तिथून पोरगी कसं सून म्हणून करून आणली. आता कसं पुढचं निभा लागणार का काही त्याचं पुढचं लाईन नाही लावून द्या लागणार का. हा पुढची लाईन तर लास्ट लागेल कसं मग त्याचं सामान घेऊन येतात वटी गिटीचं स्वागराचं पुढचा कार्यक्रम त्याचा जमवा नाही लागणार का बजेट. आले का हे मला तू सांगायला लागलं नुसतं गप्पा जे पुढ्या सोडतो तू नाही होय. तालुक्या ठिकाण जा सामान घेऊन ये मस्त पाना इळा आणलो. हो बरं हे तर मला लक्षातच नाही बाबा. चाल बा चाल पहिले घेऊन येतो बा मी. चाल ना तू बी आता तुला कसं माहिती आहे त्यातलं. चाल मग चाल तू बी जा काही येत नाही मी तू जा तूच घेऊन ये मला कसं घरी काम आहे थोडंसं. हो आण तुम्ही शिवलाल पण कसं गड्या तू मानावस घेऊ नको तू. मानावना कोण्यानो काढू फालतू घेणं देणं जाय होय ते सामान घेऊन येतं पोराचं काय आहे तर पूजेचं पुढचं. शिवलाल करतले का निकोय थोडं आपल्या काले भांडणं करून राहिले फालतू घेणं काय का बाबा तुला तेवढं समजत नाही काय मॅटाच काय तू. शिवलालला किती मदत करेल आज लोक आपल्याला. आता कसं थोडंफार होते 19-20 जाऊ दे ना जाय होय ते सामान घेऊन येतं पोराचं सुहागराचं. आता कोणती त्या पोराची पुरी सुहागरात राहिली तू बिले का माऊली बोगसच असल्या का काय सांगा लागतं तुले. अरे पहिले धिंगाणा व्हायला द्यायचा आणि आता कोणतं काय करतात ते वटीन पटी. आता काय फायदा द्यायचा पहिले सारं ढापर व्हायला द्यायचं मला सारं माहीत आहे ना. बात असं नाही ना नाही त्यांना वाटी डोकं खाल्लं असतं म्हणून मी पाठवला झाले आपच घेते हिसके आपच खर्च करते करू देणे लागाले जाऊ दे. ते म्हणा पण हे प्रेम आले का तसे राहतात का भाऊ ह्याचीच काहीच काम नाही. सुहागरात फुरागरात करायचं पहिले होईलच ते सारा धिंगाणा यायचा. आता ही सांगा लागते का या बबनेले. जाऊ दे आपल्याला काही घेते नाही चाल आपण आपल्या घरी मुकड्यानं. चाल हे आणलं पूजे सामान आणलं घे बरं थैली. द्या बरं लवकर माझं. का आपल्या सुनीची पोराची पूजा आहे म्हणतो तू. अटी ती एक बाई नाही दिसून राहिली गावातली मला आल्या का बाया गेलती नव्हती तू गावातल्या बाहेर भला आले तर काय मला काय सामान आणायला लावलं का तुला. बापा काय सांगू तुम्हाला मी तर गेलती बोलायले बापा पण गावातली एक बाई तयार नाही ना आले एकही बाई तयार नाही. कोण नाही येत बाया. काऊन म्हणजे आता त्या म्हणतात बापा तुमच्या पोरानं काढून आणली म्हणतात पोरगी घरातून. आता काय करता बापा ते म्हणतात आम्ही काही येत नाही म्हणता बापा तुमच्या घरी आम्ही काही पाय ठेवत नाही असं म्हणून राहिल्या आता बाया. आता आपल्याला काही बोलता येत नाही ना. मग त्या 2 तर होत्या शिवलाल माऊलीची माझ्या दोस्ताच्या बायका त्या इथे त्या वहिनीला बोलायला होता तुला. बापा त्या दोघी तर गावातल्या बायापेक्षा ताटल्या बापा. त्या म्हणतात की आम्हाला काही सांगलंच नाही म्हणतात तुला आम्ही काय या बापा तुमच्या घरी. जाऊ दे ताटल्या तर ताटल्या जाऊ दे आपलं काम आपण करू तूच एकटी कर पूजा. काही नाही होत एकटीनं पूजा केली का 10 जणीनं केली का नाही येत तर नका येऊ म्हणा साय हो त्याचे काम पडलं मग सांगू काय आहे तर. कसं आता 5 बाया जर असत्या तर पूजा चांगली झाली असती असं होतं माझं म्हणणं. पण आता जाऊ द्या बापा आता नाही इलाज आता येतच नाहीत त्या बाया. आता मला एकटीलाच करावं लागेल पूजा. कर आपली पूजा करायला आपल्याला काय हरकत आहे. कर तूच त्या पोरीची वटी गिटी भर सारं काय तर पुढची तयारी करून टाक. कटलं ठेवतं त्याला बी गावातले ताटले तर ताटू दे. येते ना एखाद्या दिवशी लाईनवर जाऊ दे काही टेन्शन नाही घ्यायला पुरत. मीच करतो पूजा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जाऊ द्या. आपली सून आणि पोरका कुठे आहे कुठे कुठे असतील त्याच्या रूम मध्ये बसेल ते दोघंही. त्या पोराला बोला हाताशी घे जरासं त्याला सांग असं तसं ढमुक करायला लागते. कसं आता माझ्या बरोबर नाही बाटीचा मचर करणं असं. आता कसं बायाचं पोराला तुमचं काम आहे ते कर तू. असं मला तर आता कसं आहे काय म्हणजे थांबता येत नाही ना ती. घेतो मी त्याला हाताशी पण तुम्हीच काय बाहेर चालले तुम्ही थांबा ना. अहो ते चांगलं नाही वाटत ना शरम लागते ना. आता एक सुनीची पोराची वटी भरणं मी अटीचा काय बोलू सांग आता. चांगलं नाही वाटत ना ते मला माहीत शरम लागते तुला सांगतो तिचा. ते बरोबर नाही वाटत माणसाने.
त्यापेक्षा मी बाहेर जाऊन बसतो, तू काय करायचं तर कर घरी. बरं बापा, बाहेर बसा, कुठेही बसा बापा, मी करतो माझं काम मग. एक सांग तुला, याच्यात पानाची इळी आणल्यात बरं मी. चांगलं बनवलं पान आहे ते. हा, ते पद्धतशीर देतो. नाही तर मग कसं 13 दिवशी मागून दुसरं भल काहीच करत बसतील. ते हे पहिले पाहिजे बरं. हा, कसं लक्ष ठेवतो याच्यावर. कसं मी आता बोलू नाही शकत, मनात तुला म्हणू नाही शकत. कसं पहिले सांगून देतो तुले. बापा काय लावलं तुम्ही ना बारीक चिरीक गोष्ट आणि सांग ना मला. मला काय समजत नाही का, मी काय भयाळ आहे का? मला तर बाबा तुम्ही जसं काही लेकरू समजता ना, जसं काही मी मॅटर इले काही समजत नाही असं करता तुम्ही. तसं नाही ना व, पण कसं याद नाही राहत माणसाला कधी कधी. पानं राहतील थैली तर दुसरेच कार्यक्रम करत बसशी, म्हणून मी सांगितलं तुले. मला माहिती तुला हुशार आहेस म्हणून, त्यासारखे हुशार नाही आपल्या गावात कोणी. बस झालं आता, मला झाडावर चढवलं. तुम्ही जा बरं, बाहेर बसा बरं आता. हो जातो. पहिले आता मला या माऊलीची आणि शिवलेची काढू दे बा चांगली सटक. साईच्या दोघांच्या बायखाने आल्या बा सुनीची पूजा करायला. सांगा यायला पाहिजे की नाही, लुच्चे नाही जोडचे असल्यावर आली नाही. आणि भेटलं की मोठं गुणगान गायचं. थांबा रे आता भेटा, चला आलोच मी, भेटतो तुम्हाला. चांगली क्षण काढतो दोघांची बी सायची. काय सोने, कसं आणलं तुला लग्न तू उचलून? लागू दे ना तुझ्या लगन. लग्न होऊच देणार ना तर तू मग पहिलं नाकरेचं प्रेम त्या लय जिजायचे प्रेम करतो. पण तू ना खरं सांगतो, तुला नाही नाही म्हणायला पाहिजे लग्नाले. डायरेक्ट मंडपात जाऊन उभी राहिली लागेल त्या खेबर तोंड्या बरोबर, त्या टकल्या बरोबर लग्न करू राहिली का तू? अरे बापा चेतन, माय कुठे मन होतं बापाचे लग्न करायला, माई कुठे इच्छा होती. पण आता कसं जबरदस्तीनं होतं ते. मला लोटत लोटत मंडपात आणलं ते जबरदस्तीनं. आता काय करतो तो शांत्या आणि ते त्याला बदमाश लोक आहेत ते माय बापाला बैकून देत. तो शांत्या बोट झाल्यात आहे, त्याला कोणाचं सुद्ध नाही दिसत. आपल्या प्रेमाचा विरोध फक्त करणारा तो एकच शांत्या. तो दगड्यांचं आहे ना पाटील. थांब ते दाखवणार आहे मी, माय बाबांनी इसका तेल दाखवणार आहे. तसंही म्हणा तुले मंडपातून उचलून आणला आम्ही दोघं बापले काही ना, तर तशी त्याचे तोंड हिरमुसलेच झाले म्हणा. ते त्याच्या प्लॅन मध्ये सक्सेसच नाही झाले ना. तसेच ते ढुंगार पडले. आता तोंड टाकायला जागा नाही ते शांत्याला गावात. एवढा थाय थाय करायचं. तू शांत लय बदमाश आहे म्हटलं चेतन. तो माझ्या आई बाबा लय बैकून देत जा. इथं लग्न करा आणि हे काही राहणार नाही ना, चालली जाईन पळून आणि पटकन पान कसाही पोरगा पा आणि इथं फक्त झुमकूनच द्या. लय काहीच माई बोली, फक्त मी मनातच ठेवलं. म्हटलं याले आपण दाखवूच पुढे. तो पुरा बदमाश खाणीचा आहे. जरी तरी तोंड घालते गावा म्हणजे लोक ऐकतात त्याच्यामधलं. बदमाश आहे तो बदमाश. थांब त्याला दाखवू आता पुढे आपण. थांबतो आपलं सारखं झालं की. तो शांतालाच बदमाश आहे आणि त्याला ते साथ देणार आहे. तो पाटील आणि झाबरू ते बिला बदमाश आहे. जाऊ दे तो विषय बंद कर आता. आपला दोघांचा विषयला का ब तुला माझी आठवण नाही का? काही मॅसेज, काही फोन, एखादा निरूप काही भेटणं गिटणं काहीच नाही. पण तुला आठवण नाही आहे का माहिती? नाही तर काय तर बाबा चेतन, तू आठवण ये नाही तर काय तर. पण काय करू, सगळं चकळ बंद होतं ना. मला एका रूम मध्ये कोंडलतं माय बापानं. मोबाईल नाही त्याच्यात माझ्याजवळ आणि कोणी माझ्या आजूबाजूला भटकलं नाही पाहिजे याची व्यवस्था केली त्यानं. म्हणजे मी कोणाशी बोललीच नाही पाहिजे असंच केलं त्यानं. सांग मग मी कसं तुझ्यासोबत संपर्क साधू मग? ते आहे म्हणा, या शांत्यानं बोट घालेलं होतं ना. बरोबर आहे, त्या माय बापानं त्यावर पाळाच ठेवला असेल. हा लुच्चा आहे. थांबतो याचं पाहिजे मी. पण तुला आठवण येणार का पण त्याची याची काही? आपण पुण्याला गेलो त्याची आठवण तर लय आहे बापा मला. पण काय करू मग आता, इलाज नव्हता ना काही. ये ना मग आता होऊन जाऊ दे मग गाव. नाही रे बापा, काही बोलतो का तर येईन ना कोणी बाबा. आठे तू आई गी माय खाय माय येत नाही. माय काली दोघं तिसरा सारं काही विसरा. माय नाही येत. माय का पान कोंबडा आहे का? काही नाही. चल होऊन जाऊ दे आपलं. चेतन तू काय म्हणस? होऊन जाऊ दे फायना तू आई आली ना. माई आई अंदर नाही येत ना. टेन्शन न घेऊ ना तू. माईले माहित आहे आपण नवीन आहो म्हणून. अंदर नाही येत माई आई. बाबू चेतन आई आलो मी काय म्हणते माय पाहतो. काही चेतन मी म्हणते कोण नाही येत. त्याची आई हजर आहे बापा. जगन तू आता काही जास्त विचार करू नको बा. जे झालं ते झालं बा. आता कसं आपण अपयशी ठरलो. जे काम आपल्याला करायचं होतं त्याच्यात आपण सक्सेस झालो नाही. वक्तार घोड झाला. जाऊ द्या. तू काही टेन्शन घेऊ नको. त्या पोरीनं केलं तर करू द्या.
नंतर मग आता तर जाऊ तर द्यास लागेल. आता तुम्हीच काय करता ना, आता माहीत पोरगी लोफर आहे तर तुम्ही ना तर प्रयत्न 100% केले की पोरीस लग्न व्हा सारं व्हा व्यवस्था केली तुम्ही, पण आता काय करता, साऱ्या गावाची चावड माहीत पोरगी आहे बा. आता काय करू सांगा, आता जाऊ दे, आता काय तर इसराच लागेल ना मुली. आता गेली न मेली, मेली म्हणून सोडून दिली मी आता. जगन भाऊ तुम्ही बी काही मनाला लावून घेऊ नका. नाराज काही राहत नको. जाऊ जाऊ दे, आता जे झालं ते झालं. साहेब आता कसंही, आता कसं बिनलाच्यासारखे दिवस काढणार, पोरीनं काही इज्जत ठेवली नाही आता गावामध्ये. सारे लोक थू करते आणि तुमच्यासारखे काही लोक समजदार ते समजून सांगतात, पण दुसरे लोक तर दात काढतात. कोणी काय म्हणी, अरे त्या उरवून नेले का पोरगी बबण्यानं काढून, काय गेलं तुम्ही त्याचं उपटले म्हणतील की लोक. आता मला सांगा, म्हणजे आहे का तोंड दाखवायला का गावात? आई कोणी म्हणत नाही जगन भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि म्हटलं तर आम्हाला सांगा, त्याचे हातपाय मोडतो सायजाची लुच्च्या जे कोण आहे तो भामटा म्हणणारा. आता तुमची पोरगी चावट होती, छिनाल होती, तर तुम्ही काय करणार? तुमचा काही दोष आहे का त्याच्यामध्ये? मायबापाचं पालन पोषण करणं काम आहे, तिचा विचार करणं तिचं काम आहे. ना बाबा म्हणत नाही असं तू म्हणूच नको. पण मारा कोणाशी करशील सांग ना, तू कोणाला मारशील? आता कसं जाऊ दे, आता आपले दात आणि आपले झोट आपली वाया जायला होती, तू आपण काय करणार? आता बोलले तर बोल द्यावं, आता असं आहे ते. जाऊ दे, काही म्हणत नाही, गावातले लोक बी समजदार म्हणणारे. फक्त 2-4 काही काळ्या खाणीचे तेच म्हणतील, फक्त दुसरं कोणी म्हणत नाही तुला गावामध्ये. चालेल, माहित आहे. म्हणत नाही भाऊ तुम्हाला, काही कोणी म्हणत नाही. नाराज नका राहू, वहिनीला सांभाळा आता. आणि 2-4 दिवस लागलं असतं कुठे कोण्या गावले जाऊन या. नाही, गाव सोडायचा प्लॅन तर आमचा चालूच आहे, कारण आता गावात राहू शकत नाही ना आम्ही. दोन्ही कोणी बी टोचीन, बाया टोचतील, माणसं टोचतील, कोणी म्हणीनच ना. म्हटलं की माणसाला खराब वाटते. बरोबर आहे की नाही? त्यासाठी आम्ही गाव सोडून राहिला, आमचा प्लॅनच तो चालू आहे. काले सोडून राहिला तू? गाव सोडा लागते बे. अशी गोष्ट गेली तिले वाटलं ती गेली, पण तू काल गाव सोडून राहिला तिच्यासाठी. गेली मेली, तिला दारी उभा करू ना. शांताराम भाऊ तोंडात तोंड पडते ना, चांगलं नाही वाटत ना ते. म्हणून कसं त्या गावात आपल्याला राहिलं नाही. आता पण गाव सोडून चालले जाऊ, ते काही करू तिचं बोबड. तोंडात तोंड पडते तर काय झालं? बेशरमासारखी ते खाल्ले पाहिजे. तू काल टेन्शन घेऊन राहून खाले गाव सोडतो, त्या बापदाच्याचं गाव आहे. वावर शिवर अटीचा तिकडे जाऊन का हमाली करशील का बाहेर का? किलो काही निघायला जात जशी एवढी इस्टेट सोडून तिकडे चालला गावात बाहेर गावली जातो नंतर राहिले. काही पागल म्हणा आहेत. नाही पण अतिशा कसं ते आता बरोबर नाही वाटत, ते बरोबर नाही वाटत ना ते. मी बा तिकडे काही कामधंदा करीन, खाईन, कमवून खाईन, पण काय तर करता गावात राहिलं बरोबर नाही. आता काय राजा पागलपणा, गाव सोडून जाता म्हणता? गाव सोडून गाव जावं लागते? एवढी मोठी इस्टेट आहे, वावर शिवर आहे, गाव सोडून जावं लागतं तुम्हाला? अरे त्या दलिंदर पुरी रिकामे धंदे केले, गाव सोडून तू चालला, जाऊ दे ना, विचार न करू. काय करू सांगा ना, तोंड ढाकायला जागा नाही ना गावामध्ये, राख फाटली ना पुरीनं. काहीच न करू, अटी मुकड्यात राह. आणि हे नाराज राहणं बंद करून टाक. गेली. चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्यात मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.